नर्मदे हर. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपण निघलो वडफळी या रात्रीच्या आश्रमावरून. आणि वातावरण एकदम मस्त आहे, पूर्ण धुक्याने असं भरलेलं आहे. बघू शकता वातावरण. काल आपण पूर्ण प्रवास मुलगी ते वडफळी हा 26 किलोमीटरचा झाला आपला कालचा प्रवास. आज हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव. आजपासून आपल्याला गुजरात लागल. त्याच्या पुढे माझ्या मागे जे पाठीमागची नदी दिसते पलीकडं, तर त्याच्या पलीकडं गुजरात बॉर्डर चालू होते. पलीकडे ही एक आश्रम आहे, तो गुजरातमध्ये येतो. आपण महाराष्ट्रामधल्या आश्रमामध्ये थांबलो होतो. तर त्यांनी रात्री मस्तपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचं चपाती, भाजी, भात वगैरे मस्त तिखट असं जेवण वगैरे दिलं. आणि तेही बोलले आज तुमचं हे महाराष्ट्राचं शेवटचं जेवण. आता आम्ही चाललो आहे गुजरातकडं. आज इथून गोरा कॉलनी ही पूर्ण 40 किलोमीटरवर आहे. बघू, आज तर नाही पोहोचणार, पण शक्यतो उद्या पोहोचण्याचा प्रयत्न करू. गोरा कॉलनी म्हणजे शूलपाणीचं शेवटचं पॉईंट शूलपाणीचा जंगलाचा. तर आपल्याला आज पूर्ण 40 किलोमीटर हा पूर्ण घाट असेल, खालीवर रस्ते असतील. तर बघू आज कसा रस्ता आहे ते. तर 1-2 घाट आहेत फक्त, मोठाले उंच चढायचे ते. तर बघू आजचा प्रवास कसा होतो आहे. त्यापेक्षा आज थंडी पण कमी आहे, मस्त वातावरण आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता सगळं धुकं वगैरे असं पूर्ण जमा झालेलं आहे. आपण त्यातनं चालतो आहे. आज 4-5 दिवसानंतर आज फर्स्ट टाईम जर थंडी कमी वाजती आहे. तर रात्री आपल्याला कितीही त्रास झाला, म्हणजे आपण काल जर जास्त चाललो तर आपले किती पाय दुखले असं वाटलं. तर उद्या काही चालू शकत नाही. उद्या मुक्काम करावं एका जागेवर. तर तसं काही न होता सकाळी ज्यावेळेस आपल्या रात्री झोप वगैरे होती, तर सकाळी आपण परत नवीन ऊर्जेने चालायला लागतो. मग आपल्याला शक्ती देते असं म्हणतात, आणि खरंच येते. कारण किती फोड आले पायाला, किती काही झालं तरी दुसऱ्या दिवशी परत चालण्याची ऊर्जा, उत्साह आपोआप तयार होतो. सकाळी परत नवीन लवकर निघावं असं वाटतं. डावीकडचा रस्ता होता, आपण डावीकडून आलो आहे. तर कोणी नव्हतं, पण त्याची जे निशाणी आहे लाल कपडा वगैरे बांधलेला. तर आपल्याला पूर्ण परिक्रमेत हे जिथं आत्तापर्यंत जिथं रस्त्याला आपल्याला थोडासा गोंधळ झाला आहे, तर तिथं पुढं लाल कपडा वगैरे बांधलेला आहे. तर आपण लाल कपड्याची जिकडं बांधला असेल तिकडे गेलेलो आहेत. वाट बरोबर असते ती. चला, पुढे नदी आहे मस्तपैकी, नदी वाहते. आणि आता आपलं जरा जंगल लागल्यासारखं जरा फील येतोय, कारण पूर्ण झाडी वगैरे लागली पुढं. मी त्याच्या रस्ता कडेकडे असावा संपूर्ण आजचा. अरे वा, लागला आपल्याला जरा आता घाट. हो, रस्ता पण असा खराबच आहे, अजून तर काय डांबरी लागलेलं नाही. खप्पर मला डेंजर होता, त्याच्यापेक्षा हे किरकोळ आहे जरा. होय आबा, असं एकीकडे एक रस्ता जातो. आणि इकडं रात्री जर जे पहाटे वगैरे कोणी चालतात त्यांना निशाणे वगैरे काही दिसत नसल्यामुळे ते सरळ जातात, वाट हुकतात. आपण ज्या आश्रमात थांबलो होतो तर त्यांनी आपल्याला रात्री सांगितलं होतं की पहाटे जर जाणार असताल तर तो पुढं जाऊन एक रस्ता आहे, तर त्या रस्त्याने न जाता एक पगडंडी जाते, तर त्याने जा. तसं रात्री काहीच दिसणार नाही, इथं कळणार पण नाही. इकडं वाट परिक्रमेची पुढं आल्याच्या नंतर एक चिन्ह वगैरे दाखवलं होतं. चाललोय आता पगडंडीने पुढं.
5-10 किलोमीटरमध्ये 2-3 आश्रम आहेत. एक आत्ता आपल्या मागं गेला, एक पुढं 2 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. आता तो थोडासा वर होता त्यामुळे आपल्याला नाही गेलो त्या आश्रमामागच्या. आपण चाललो आहे त्याच्या कडेकडेनं. या नदीचं नाव आहे देवगंगा. आपण रात्री थांबलो होतो वडफळीतून, तर तिथपासून आपल्याला लागलेली आहे. तरी आत्ता पण आपण पलीकडच्या कडेने होतो नदीच्या, तर आता एक पूल लागला आपल्याला. त्या पुलावरून आपण अलीकडे आलो. नदीचं नाव आहे देवगंगा नदी. बघू आपण आता आपल्याला कुठपर्यंत लागते ते. चालत चालत जातोय आपण नदीच्या कडेने. आपल्याकडे सगळे पुढं, आपण राहिलो मागं. चला गाठू त्यांना आता. हे आलंय आपल्याला आश्रम लागलं. रात्री काही पुढं आले ते थांबले होते. पुढे एक आश्रम आहे. शक्यतो दादागोरीचा दादागोरीसाठी मंडप वगैरे केला दिसतोय. टॉवर वगैरे. आता गुजरातचे पाट्या बॅनर लागायला लागले म्हणजे आता काय आपल्याला वाचायला नाही यायचं चांगलं. नर्मदे हर. पुढे एक आश्रम आहे. बघू बालभोगसाठी थांबू जर झाला असेल तर, नाही तर पुढं चालायला लागू. ये नीचे वाला शॉर्टकट है क्या? ये सीधा ना ये गाडीवर वरून एक रोड जातो हा, आणि एक खालून हा शॉर्टकट आहे. जवळजवळ आपलं 1.5 किलोमीटर अंतर आपलं कमी होतं. चाललोय आपण आता शॉर्टकटनी. बघू आपण आता किती लांब निघतोय ते. लहान मुलांनी सांगितलं बार खऱ्या शॉर्टकट आहे म्हणून इथून. खाली आल्याच्या नंतर आपल्याला घरं वगैरे लागलेत. एक गाव वगैरे, भाताची कापणी वगैरे चालू आहे. अबे काय हो कापते ते? काहीतरी बगर वगैरे कापतायत सकाळ सकाळ. कसं आहे कंपाऊंड दोन्ही पण साईडनी मधून रस्ता. हे बांबूचं कंपाऊंड, दोन्हीकडे बांबूचं झाडाचे ते बांबू वगैरे असतात ते लावलेत. त्यातून चाललोय. पुढं घर आहेत, आंब्याचे झाड आहेत मस्तपैकी. ते घराकडे जायला यांनी बांबूचं कंपाऊंड वगैरे केलं. इकडे एकच घर आहे आणि असं एवढासा रस्ता केलाय घराकडे जाण्यासाठी. हे गाव दिसतंय जरा एक. शॉर्टकटने पुढं आल्याच्या नंतर जो आपण रस्त्यापासून शॉर्टकट घेतला होता, परत आपल्याला हा रस्ता लागला. जवळजवळ आपला 1.5 किलोमीटर वाचला आहे. रस्ता खूप लांबून होता डोंगराच्या कडेकडे. आपण डायरेक्ट मधून येणार शॉर्टकटने आलोच. रस्ता जातो आणि इथं नर्मदा परिक्रमा मार्ग असं एक बोर्ड लावलेला आहे इथं पण दोन्ही पाठ्यांवर. आता आपण इकडं चाललोय माथासर म्हणून, माथासरकडं. आत्ता आपण
मागाची नदी लागली, आंघोळ वगैरे केली, भालभूक वगैरे थोडासा नाश्ता वगैरे केला. आता आपण चालू आश्रमाकडं. बरेच दिवस झालं कपडे वगैरे धुतले नव्हते, कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता आपल्याला पूर्ण घाट लागला आहे. आपण डोंगर चढतोय. आता कुठपर्यंत चढायचं आहे ते जी खाली नदी दिसते. आता आपण इथं थांबलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असं. हे पूर्ण आपल्याला चढायचं आहे पूर्ण. रस्ता चांगला आहे पण आपल्याला पूर्ण असा घाट चढायचा आहे आज. आणि हे जे जंगल राहिले ते सकाळी आपण ज्या आश्रमातून निघलो तिथून 35 ते 40 किलोमीटर राहिलं होतं. तर आपण आज चाललो असतो फक्त 8-9 किलोमीटर. आश्रम आहेत 10-12 किलोमीटरमध्ये. बघू आता कुठपर्यंत पोहोचतोय ते. भरपूर डोंगर चढायचे वाटतंय. अजून भरपूर घाट आहे. अजून वळतोय आपण. पुढं आपल्याला एक माथासर म्हणून गावे ते लागल. सकाळपासून पूर्ण घाट चढतोय. अजून राहिलंय जरा, वरती चालूच आहे. रस्ता पण जरा खराब लागलाय आता, डांबरी वगैरे नाही आहे. भरपूर घाट चढून आलो आता. अशी असे चढ खालपासून निघल्यापासून 1 तास होत आलाय. आपण फक्त घाट चढतोय. मधून रोड येऊन परत रस्त्याला जोडला जातोय. चला जाऊ पुढं. इथं वरती आलोच जरा. इथं कशाच तरी काम चालू आहे, बघू पुढं. इकडे एक रस्ता नाही, हा त्यांचं ते वगैरे इकडे रस्ता दाखवलाय. त्या झाडावर नर्मदा परिक्रमा मार्ग इकडं दाखवलाय. आपण चाललो इकडं. आपल्याला वाटलं वर आल्यावर तरी थोडंसं चढ कमी असेल, पण तेवढंच कुठंतरी पाणी मिळते का बघू आणि मग थांबू. अजून किती चढायचं माहीत नाही. पुढं थोडं चढच वाटतंय अजून. खालून निघल्याच्या नंतर जवळजवळ 1.5 तास होत आलाय. आपण पूर्ण डोंगर जो आहे नॉनस्टॉप चढून आलोत. आम्ही तिघंच पुढं आलोय, बाकी सगळे अजून माग आहेत. पूर्ण घाम झालाय पूर्ण. सगळं शर्ट वगैरे अख्खा पूर्ण भिजले घामाने. इथून पुढं इथं कशाच तरी काम चालू आहे. थोडं पाणी वगैरे घेतलं. त्या टाकी आहे मागं, त्या टाकीवर लय वेळानंतर उतार दिसलाय. आता हे सगळं खाली उतरायचं जरा बरं वाटते, पण परत चढावं लागेल. हा जायचं आपल्याला हे डोंगर. पुढं घरं वगैरे दिसत आहेत. अर्धा तास आपण तिथं बसलो. अर्धा तासानंतर आपले सगळे मागचे परिक्रमा असे मागून आले. त्यांनी थोडा विश्राम केला, आराम केला. आता आपण निघलो पुढं. आश्रम भरपूर लांब आहे, किती किलोमीटर ते नाही माहीत. फक्त चालत राहायचं आहे. बघू कुठं पोचतोय ते. नर्मदे हर.
मागच्या डोंगरातून आलो आपण. आतापर्यंत आपण सगळं थोडा डोंगर मागचा उतरून आलो आहे. आता समोर जो डोंगर दिसतोय तो आपल्याला पूर्ण चढायचा आहे. 3-4 किलोमीटर आश्रम राहिले. आश्रम खाली का पलीकडे काय माहीत नाही अजून. म्हणजे सरळ रस्ता दिसतो एक छोटासा. तिकडे गेलेले आहेत नर्मदा परिक्रमावाले. मामा इथे एक हे बांधतायत, पंचा बांधतायत. मागं 2 एक शॉर्टकट होता, तो शॉर्टकट दुसरीकडेच नेऊन सोडतोय. त्यामुळे यांनी आता इथे एक पंचा बांधलाय. म्हणजे जे परिक्रमा असते ते पलीकडे न जाता सरळ इथे असाच रस्ता आहे पूर्ण. रस्त्याचं काम इकडं नाही झालेलं. चाललोय आता आपण. बघू अजून किती वेळ लागतोय आश्रम यायला. 12:30 वाजल्यात. सूर्य एकदम डोक्यावर आहे. सावली इकडं मागं पडते. सकाळी किती उत्साह चालायला असला ना, दुपार जसं शोध येते तसा उत्साह कमी होत चालतो. लागत थोडंसं उतार होता, तेवढं उतरल्याच्या नंतर परत चढून आलं. आता हो, बारीक डोंगर आहे, तो चढायचा आहे. पुढं बघू. सकाळचा उत्साह असा तो जसा दिवस जातो तसा तसा उत्साह मावळत चालतो. नर्मदे यार बघितलं की उत्साह थोडा कमी होतो. मागाचे गाव गेलं, ते होतं माथासर. पुढे झरवानी का काहीतरी गाव आहे. तर तिथं आश्रम आहे. तिथून पुढं 8 किलोमीटरवर आहे. जिओला रेंज वगैरे आहे इथं. टॉवर आहे इकडं तिकडं लांब दिसतंय ते. हे घर लांबून खाली वाटलं होतं, तिथून लांबून पाहिलं होतं. पण इथं तिकडे चढवणच आहे. चला आता काय चढल्याशिवाय पर्यायच नाही. पूर्ण बांबूचं घर आहे. कंपाऊंड कावलं वरती. त्याला भिंती नाही आहे, त्याला कडीने पण बांबूचंच लावलेलं आहे, केलेलं आहे भिंतीसारखं. अजून चढे. चला ते घर लागले ते आपण जरा पाणी मागू. मामा अगोदरच पाणी मागायला आले. पुढं इथं पाणी वगैरे पिऊ. मस्तपैकी फुलाचे झाडे, झेंडूचं फुले. चला पाणी घेऊ, पुढे जाऊ. आता आपण माथासरवरून आलोत. हे आपले काका सगळ्या शेवट राहिले होते. इथपर्यंत कच्चा रस्ता होता. आता इथून पुढं आपल्याला डांबरी रस्ता सुरू झाला आहे. इथून जे सरदार वल्लभभाई पटेलांचा जे पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, 22 किलोमीटर. गोरा कॉलनी 18 किलोमीटर. आणि ते खाली काय लिहिले मला नाही एवढे गुजराती वाचता येत, तर ते काहीतरी ते 10 किलोमीटर. आता आपण चाललो आहे. चांगला रोड लागला आहे आता. म्हणजे गोरा कॉलनी म्हणजे तेच जिथं शूलपाणी संपतं. आणि आपण शूलपाणेश्वर महादेवाच्या मंदिरात जे मंदिर वगैरे आहे तिथं शूलपाणेश्वराचं महादेवाचं. आता आपण चाललो आहे. बघू आज किती किलोमीटर होतं आहे ते आपण ठरवत नाही काहीच. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. तर वाजल्या दुपारच्या 1:30. अजून आश्रम काही आलेलं नाही. आज काही जेवायला काही भेटत नाही असं वाटतंय. कारण आश्रमाचा एक नियम आहे की तुम्ही 10:30, 11, 12 वाजेपर्यंत आश्रमावर जर पोहोचलात तर ते बनवतात. आणि 1च्या पुढं जर तुम्ही गेलात तर जर संपून गेलेलं असाल तर ते बनवत नाहीत. बघू आपण आता आश्रमाकडे. नर्मदे हर. हे आमचे कंटाळून आता बसलेत.
बघू आश्रमात आता 2 वाजता काही भेटतंय की नाही ते. आज जरा उशीर झाला, कपडे वगैरे धुवायचे होते तर बराच वेळ गेला. मस्त रोड लागलाय आपल्याला आता. काहीतरी गाव आलंय. आता हे गुजराती येत नसल्यामुळे गावाचे नाव पण वाचता येत नाहीत. पाट्या वगैरे दिलेले आहेत. खाली एक छोटंसं दुकान आहे. आता उशीर झाल्यामुळं कोणी ना कोणी काहीतरी दुकानावर काही ना काही घेतात. आता आपण चाललोय पुढं. हे आपले जे 2 जण दिसत आहेत ते पुढं चालताना पुढं गेलेत. रस्ता वगैरे चांगला आहे. हे आला आश्रम. 2 वाजले आपल्याला आश्रमपाशी पोहोचायला. हे जे हिरवं कापड दिसतंय का, तर ते अजून लांब आहे तसं, जवळ वाटतंय. चला आश्रमाकडे जाऊ आता. नित्यानंद आश्रम अन्नक्षेत्र आले. बघू काय भोजन प्रसादी भेटते का. आहेत आपल्या आई आलेत काय पुढं. हे आश्रम आले का. पूर्ण डोंगर चढतोय. 7 किलोमीटरचा पूर्ण डोंगर आहे चढायला. वर चला वर चला. आपण मगाचा घाट उतरून खाली आलोय. मस्त एक पूल वगैरे लागलाय. रस्ता जरा सरळ लागलाय. बरं वाटतंय. हा रस्ता नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. वाहन धीरे चलाय. तरी वाहन फास्टच आहेत, धीरे कोणतंच वाहन नाही. तो पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगरावर पूर्ण तूर पेरली.